हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। तर इव्हिनिंगच्या वेळेस आम्ही जरासं बाहेर चाललो होतो, म्हणजे थोडीफार कामं होती शॉपिंगची। सोबत आज म्हटलं चला जाऊयात, बरेच दिवस झालं बाहेरच गेलो नव्हतो आणि एका नवीन लोकेशनला जायचं होतं आम्हाला, म्हणजे बऱ्याच दिवसापासून जायचं ठरलं होतं पण मुहूर्त काय लागत नव्हता, पण म्हटलं आज जाऊयाच। तर आज चतुर्थी पण होती, त्या निमित्ताने म्हटलं बाप्पाला पण जाऊयात आणि या लोकेशनला भेट द्यायला सुद्धा जाऊयात आपण। खूप छान आहे, क्लॉक टॉवर नावाचं पार्क आहे, जे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप छान आहे मनोरंजनासाठी। आणि बघा मोठी माणसं सुद्धा इथे इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगला वॉकिंगसाठी येतात, सोबत फिरण्यासाठी खूप छान आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये। तर खूप छान आहे, बारामतीमध्ये आहे, तर तुम्ही सुद्धा नक्कीच या लोकेशनला भेट द्या। तर आम्ही गेलो होतो इव्हिनिंगच्या वेळेस, त्यामुळे खूप भारी वाटत होतं। बरेच लोक फिरायला पण आलते आणि जी लहान मुलं असतात ती सुद्धा आली होती। तर लहान मुलांसाठी बघा खेळायला ग्राउंड आहे, वेगवेगळ्या गेम्स आहेत आणि खूप छान म्हणजे वातावरणच खूप मस्त आहे तिथे। वेगळ्या गेम्स असल्यामुळे मुलांना मनोरंजन करणार आहे, सोबत ॲनिमलचे काही नवीन स्टॅच्यू सुद्धा आहेत तिथे, तर ते सुद्धा मुलांना खूप मनोरंजन करणारे आहेत बघा। तर आम्ही गेलो होतो इव्हिनिंगच्या वेळेस, जरा वेळ तिथे बसलो आम्ही आणि बरीचशी लहान मुलं म्हणजे त्यांचे पॅरेंट्स आणि लहान मुलं ते आले होते तिथे आपल्या मुलांना घेऊन खेळायला। तर खूप भारी वाटलं त्यांच्याकडे बघून, लहानपणीची आठवण आली। लहानपण देगा देवा आणि मुंगी साखरेचा रवा, ते खरंच आहे बरं का, कारण की लहानपण वेगळंच असतं। स्कूल सुटल्यानंतर असं खेळायला जायचं याची प्रत्येकालाच उत्सुकता लागलेली असते आणि प्रत्येकजण आपला स्टडी आवरून बघा असं खेळायला येतो। तुमच्यापैकी सुद्धा कोणी असं आलं असेल ना, तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा। तर आम्ही तिथे बराच वेळ गप्पा मारत बसलो होतो इव्हिनिंगपर्यंत आणि इव्हिनिंगचा व्ह्यू तर खूपच भारी दिसत होता, एकदम म्हणजे मेन रोडच्या कडेलाच आहे, त्यामुळे भरपूर वाहतूक आहे आणि खूप छान छान वेगवेगळी फ्लावर्सची झाडं सुद्धा आहेत तिथे, वेगळी म्हणजे अँटिक फ्लावर्स आहेत वेगवेगळे। आणि हे बघा, हे जे आहे मेन उंच हायटेड मी तुम्हाला दाखवते या व्हिडिओमध्ये, ते आहे क्लॉक टॉवर पार्क। तर त्याच्यामध्ये वॉच दाखवले, त्यामुळे त्याला क्लॉक टॉवर पार्क असं नाव दिलेलं आहे, टॉवर सारखं आहे म्हणून। आणि त्याच्यामध्ये वॉच आहे, त्याचं टायमिंग सुद्धा म्हणजे हे रिअल आहे टायमिंग त्याचं। आणि असे कट्टे सुद्धा केलेत बघा, म्हणजे आपल्यासारख्यांना बसण्यासाठी वगैरे। आणि बघा अशा प्रकारची लव्हेंडर, पिंक, अबोली अशी फुलं आहेत, फ्लावर्स। आणि इव्हिनिंग झाल्यामुळे ना तिथे लाईट्स म्हणजे लावल्या होत्या आणि खूप छान दिसत होतं, इव्हिनिंगचा व्ह्यू तर खूपच भारी होता। आणि सापशिडी किंवा बरेच अशा गेम्स होत्या तिथे खेळण्यासाठी लहान मुलांना, आणि लहान मुलं किती छान रमून जातात बघा ना खेळण्यामध्ये। तर मग आम्ही तिथे फोटो सुद्धा काढले, काही फोटोज आणि व्हिडिओज। आणि मग त्याच्यानंतर मग आम्हाला बाप्पाला जायचं होतं, कारण की आज होती चतुर्थी म्हणून आम्ही बाप्पाला सुद्धा जाणार होतो, पण म्हटलं जरा वेळ बसूयात तिथं। आणि मग आम्ही तिथून निघालो इव्हिनिंगच्या वेळेस आणि मग बाप्पाच्या मंदिरामध्ये गेलो। तर चतुर्थी असल्यामुळे भरपूर गर्दी होती तिथे सुद्धा। सिद्धी गणेशाचं मंदिर आहे हे सुद्धा खूप फेमस आहे। आणि ना तिथे आम्ही गेल्यानंतर गुलाब आणि दुर्वा घेतली बाप्पासाठी आणि बाप्पाला वाहून नमस्कार केला छानपैकी आणि खूप छान दर्शन झालं बाप्पाचं। गर्दी असते नेहमी इथे, रोज गर्दी असते। सोबत मग जाता जाता स्वामी समर्थ नावाचं एक हॉटेल आहे, तिथे खूप फेमस साबुदाणा वडा मिळतो बघा, तो सुद्धा आम्ही खाल्ला जाता जाता। आणि चला आजचा व्लॉग मी इथेच एंड करते, तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूयात अशाच काही नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।